आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ट्यून केलाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आणि आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि याच निमित्ताने इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ सादर करत आहे एक नवी कोरी करकरीत रेडिओ श्रुतिका, पानामागे दडलंय काय. याचं लेखन केलंय विराज सवाई याने, तर सहभागी कलाकार आहेत ज्योती गोखले, प्रसन्न कुलकर्णी, माधुरी ढमाले, विराज सवाई. चला तर मग ऐकूया या नव्या कोऱ्या मालिकेचा पहिला भाग. इथे उलटून चालली विशी विशी विशी, इथे उलटून चालली विशी, न भेटली हवी तशी ललना, न भेटली हवी तशी नसो उर्वशी. छे, या लेखाची काही सुरुवात जमत नाही राव. आजचा तरुण आणि विचार शून्य समाज, नाही नाही नाही, हे जरा जास्तच जहाल होत आहे. विश्वासराव, शब्द सापडत नसतील तर चहा घ्या आधी. हा, वाफाळलेला चहा पोटात गेला की मेंदूतले कप्पे आपोआप उघडतात. करेक्ट करेक्ट. ललिताताई, तुम्ही निवृत्त झालात तरी तुमच्यातली शिक्षिका काही अजून गेलेली नाहीये. हे नाही, पण बरोबर आहे. या मुक्ताने लिहिलेला जो इन्स्टंट जनरेशन वाला लेख आहे ना, तो वाचला आणि जरा डोकं चक्रावून गेलोय माझं. सर, इन्स्टंट म्हणण्यापेक्षा त्याला एफिशियंट म्हणा ना. तुम्ही लोक एका विषयावर 5-5 पानं लिहिता, आमची पिढी 5 ओळीत तेच सांगते. करेक्ट आहे मॅडम. सर, आता हे बघा, अंकाचं कव्हर पेज. अहो, मी साध्या पांढऱ्या बॅकग्राऊंडवर फक्त एक क्वेश्चन मार्क टाकला, एकदम क्लिक होईल. अरे बाबा सृजन, हा. ते मासिक आहे की पोलीस तपासाची फाईल? हा, साहित्याला सौंदर्याची जोड नको. खरंय. आणि विश्वास, मला सांग, तो वैचारिक वारसा नावाचा लेख तो कुठे गेला? वैचारिक वारसा, त्यात शुद्ध लेखनाच्या अरे इतक्या चुका आहेत. तत्वमध्ये 2 त हवेत, हे आजकालच्या लेखकांना कोण सांगणार रे? ललिताताई, आहो जाऊ द्या होते, आपण करूया. मला सांगा, तुम्ही डब्यात काय आणलंय आधी? त्याचा खमंग वास सुटलाय ऑफिसभर सकाळपासून. अहो, त्या वासानच माझं विचारांचं निम्म ओझं हलकं झालंय. खरंच ललिता मावशी, सृजन तर मगाशी हळूच विचारत होता मला, काय मॅडम आज मेथीचे पराठे आहेत का? अहो, ते म्हणजे मावशींच्या हाताची चव मेस मध्ये कुठे हो मिळेल? का? बर. नाही, हरभऱ्याचा सीझन संपला बरं का. बरोबर पकडलाय. पण चालायचंच, जेवल्याशिवाय विचारांना चालना मिळत नाही ना. तेच तर. मुक्ता, तू तो स्त्रीवादावरचा लेख पूर्ण केलास का ग? की अजूनही तुझ्या त्या सोशल मीडियावरच्या पोस्ट मध्येच अडकली आहेस? मावशी, लेख पूर्ण आहे, पण त्यात मी एक प्रश्न मांडलाय. कोणता? ज्या घरात आईला वैचारिक स्वातंत्र्य नाही, तिथे मुलीने समतेच्या गप्पा मारणं कितपत योग्य आहे? मुक्ता, हाच तो मी परवा म्हणत होतो ना, तो आशय. शब्दांपेक्षा त्या मागच्या तळमळीला जास्त महत्व असतं. ललिताताई, मुक्ताच्या ह्याच वाक्यावर आपण जरा पुढच्या अंकाची चर्चा करूया का? नक्कीच नक्कीच. मुक्ता, तुझं ते वाक्य ना मनाला भिडणार आहे. करेक्ट. सृजन, तुझा तो क्वेश्चन आहे ना, तो राहू दे. बर. पण त्याखाली
हा प्रश्न ठळक अक्षरात हवा बरं का. अरे वा. डन मावशी. सर आता चहा झाला असेल तर आपण त्या नवीन फॉन्ट बद्दल बोलूया का? अरे थांबा रे बाबांनो, जरा थांबा. ओ ललिता ताई, बोला. डबा उघडा, विचार नंतर करू, आधी पोटोबा. काय नाही का अजूनही? खरंय. होईन माझा नशीब खोटे म्हणत हासते अजून दुधी बत्तीशी. बरं जाऊ दे, तुम्ही तो डबा केव्हा उघडणार त्यापेक्षा मी ती फाईल शोधतो आधी. ताई, त्या गेल्या वर्षीचा तो दिवाळी अंक कुठे ठेवलाय हो? एका वाचकाचा फोन आला होता, त्याला त्यातला साहित्य आणि समाज हा लेख हवाय, दिवाळी अंकातला. विश्वास, तिसऱ्या कपाटात डाव्या बाजूला बघ. ते रेफरन्स फाईल असं लेबल लावलंय ना त्यावर. हा, आधी त्याच्या आधी तो आगामी अंक या नावाचा ढीग बाजूला कर बाबा. बरं. नाहीतर अंगावर पडेल तुझ्याच. हो, आणि नाकाला रुमाल बांध, हो. नाहीतर शिंकत शिंकत ऑफिस भर फेऱ्या मारत बसशील बरं का. बांधतो बांधतो. नाही पण खरंच सर, आपल्या ऑफिसमध्ये आपल्या अंकांपेक्षा इतर पुस्तकांच्या ढिगांची संख्या जास्त झाली आहे बरं काय का. करणार? ए सृजन, तू ते स्कॅनर आज नीट केलंस का रे? मला काही जुनी स्केचेस हवी आहेत. मॅडम, स्कॅनर रेडी आहे. गुड. पण तुम्ही ही जुनी चित्र का वापरताय? म्हणजे बघा, मी आयपॅडवर तुम्हाला नवीन स्केचेस अशी करून देतो फटाफट, एकदम कूल दिसतील. अरे बाबा, प्रत्येक गोष्टीला कूल बनवू नकोस हा. हे वैचारिक मासिक आहे. यातल्या चित्रांमध्ये ना एक प्रकारचा नॉस्टेल्जिया हवा असतो अरे लोकांना. राईट. सापडला. येस, हा घ्या दिवाळी अंक. करेक्ट. सृजन, ही मुक्ता म्हणते ते बरोबर आहे बरं का, माझं कान होतं तिच्या बोलण्याकडे. बघ. पण तुझ्या त्या नवीन आयडियाज ज्या आहेत हा. ना, ते आपल्याला वेब आवृत्तीसाठी नक्की वापरता येतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. Yes, yes, yes. Good अरे idea. बाबा, डिजिटल क्रांती आपण नाकारून कसं चालेल, नाही का ललिता ताई? हो ना. हातात स्मार्टफोन, मनगटावर स्मार्ट वॉच, बोटात शरीराच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून ऍपला मिनिटाला माहिती पुरवणारी अंगठी घालायची. बघा ना. डिजिटल क्रांतीला नाक मुरडायची, असंच म्हणायचंय ना तुला? तरीच म्हंटल, सकाळपासून विश्वास अजून शांत शांत कसा. कसा. Correct. गाडी माझ्यावर वळली कशी नाही अजून. अगदीच. ते काय झालं, आजच्या स्टेप सांगायच्या राहिल्यात. हा. सर, डबा मिळणार नाही ना तुम्हाला. हा, खरंय, बरं, खरंय. बरं, हा, बरं. पराठे हवेत ना. हा. अरे ते जाऊ दे. विश्वास, हम्म. या अंकात संपादकीय काय लिहिणार आहेस? परवाच्या त्या व्याख्यानात तू जे बोललास ना, तेच उतरवणार का कागदावर? आय मीन स्क्रीनवर. खरं तर विचार तोच चालू आहे ललिता ताई. हा. पण मला काय वाटतं ना, थोडं संयत लिहावं लागेल. म्हणजे मासिक म्हणजे फक्त काही आपलं मत नसतं, तो समाजाचा आरसा असतो. अहो, व्याख्यानात तिथे समोर ऐकणारे मोजके असतात हो, पण इथे वाचणाऱ्यांचे डोळे म्हणजे असे लेखाच्या खिडकीतून असे आपल्यावरच रोखलेले असतात. हो, अगदी त्यामुळे खरंय. जरा विचार करू. खरंय. सर, एक विचारू का? विचार की. म्हणजे आपण हे मासिक प्रिंट करण्याऐवजी फक्त ऑनलाईन का नाही करत हो? घ्या. तसं नाही. हे बघा, पेपरचा खर्च वाचेल, हो का? कुरिअरचा त्रास वाचेल, बर. आणि माझं कामही सोपं होईल. हे बघा सर, ह्याचं हे म्हणणं आहे. एक्झॅक्टली. अरे सृजन, या कागदाचा आणि शाईचा जो वास असतो ना, आहा. तो स्क्रीनवर येत नाही रे तुझ्या त्या. कळलं का? खरंय, खरंय. आणि वाचक जेव्हा हा अंक हातात घेतो ना, तेव्हा त्याला ते वजन जाणवतं, करेक्ट. शब्दांचं आणि विचारांचंही बरं Yes. का. क्या बात आहे मावशी, अगदी बरोबर सांगितलंस तू. सृजन, तू झोमॅटोवरून जेवण मागवतोस ना, हो, आणि मावशीच्या डब्यातलं पण जेवण जेवतोस. अर्थात. हा, मग त्यात जो फरक आहे ना, तोच फरक आहे ई बुक आणि छापलेल्या मासिकात. बरोबर बोललीस. बाप रे, मुक्ता मॅडम, तुम्ही तर एका वाक्यात मला ब्लॉक केलं. बरं बाबा, मी लेआउट सेट करायला घेतो. ललिता मावशी, हा. तुमचे ते प्रूफ झाले असतील तर द्या इकडे. नाही, मला फॉन्ट साईज चेक करायची. हा, हे बघ, लाल पेनानी मार्क करून ठेवलेत सगळे बदल. ओके. आणि नीट बघून टाईप कर बरं का. हो. अरे, गेल्या वेळेला काय गडबड करून ठेवली होतीस, आठवतंय ना? हा? अरे, अर्थाचा अनर्थ झाला होता. नशीब विश्वासच्या वेळीच लक्षात आलं सगळं म्हणून. वाचवलंय बरं का तुला. हा. चला, म्हणजे आजचा दिवस सुद्धा तुमच्या भांडणामुळे आनंदात जाणार आहे. तर हे, ललिता ताई, बोल. तुम्हाला आता कोणाला खायचं नाहीच आहे तर डबा जरा इकडे सरकवा. मुक्ता, घे. तुला भूक लागली होती ना, तो लॅपटॉप बंद कर आणि आधी 2 घास खाऊन घे बघू. हो सर, चला आले मी. चला जेवायला आता चला. कसे आले सगळे? हा?
हा वा 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 क्या बात आहे अप्रतिम. हा, मावशी हा जो ठेचा आहे ना हा 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 म्हणजे वैचारिक नाही बरं का, एकदम क्रांतिकारी आहे, क्रांतिकारी, झणझणीत आहे. झणझणीत. अरे 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 बाबा सावकाश खा रे. आणि मुक्ता, हो अगं तू पण जेवून घे ग आता. बघ ना. सकाळपासून नुसती चहावर आहेस ग. मावशी, आता काय झालं? खरं सांगू का, हा हा कधी कधी वाटतं की आपण हे सगळं का करतोय. हम्म? नाही म्हणजे आजकाल कोणाला वेळ आहे इतकं वाचायला. पॉइंट आहे. लोक रील्स बघण्यात गुंग आहेत अरे. आणि आम्ही इथे शब्दांच्या काना मात्रा दुरुस्त करत बसलोय. मुक्ता, अगं समुद्र कितीही खवळलेला असला तरी त्याचा खालचा तळ शांतच असतो ना. ही रील्स म्हणजे वरच्या लाटा आहेत, वा. पण आपलं मासिक म्हणजे तो शांत तळ आहे समुद्राचा. ज्याला खरंच तहान लागली ना तो तळापर्यंत नक्की पोहोचेल. हा. आपल्याला फक्त तो मार्ग शाबूत ठेवायचा आहे आणि आपण तोच ठेवतोय. बरोबर बोललास विश्वास. मला आठवतंय कॉलेजमध्ये शिकवत होते ना तेव्हा मी इथे पहिल्यांदा आले होते. हो. आणि तेव्हा तू अगदी लहान होतास तेव्हा. सर हो ना, बाबांच्या कडेवर बसून सगळं निहाळत असायचा. तेव्हाही लोक म्हणायचे आता कोण वाचणार. पण बघा अजूनही आपण टिकून आहोत ना. एक्झॅक्टली. आणि आता तर आपण हे ग्लोबल नेणार आहोत. येस येस. सर, मी आज संध्याकाळी आपल्या मासिकाचा इंस्टाग्राम पेज अपडेट करतोय. कर. त्यावर तुमच्या संपादकीय भाषणातल्या 2 ओळी कोट म्हणून टाकणार आहे. माझ्या भाषणातल्या ओळी हा. कोट म्हणून. बर बर, काय उत्साह आहे बघा या पोरामध्ये. ठीक आहे, तुझी ती डिजिटल दुनिया सांभाळ तू. अरे पण हे आधी कागदावरचं काम संपव. हे बघ, उद्या सकाळी जर का प्रेसमध्ये फाईल गेली नाही ना तर तू आहेस आणि मी आहे. जाणार. चला चला, जेवण झालं असेल तर आवरा बघू सगळं. हे चला चला चला. सृजन, हा. ते प्रूफचे कागद नीट फाईलला लाव. हो. मुक्ता, तू त्या नवीन लेखाचा मसुदा पुन्हा एकदा वाचून काढ. ओके, आणि मॅम. विश्वास, तू तुझं ते अर्धवट राहिलेलं वाक्य आहे ना हो. ते पूर्ण कर. हो, हो, हो. आता नक्की सुचेल तुला. येस येस ललिता ताई, तुमची आज्ञा शिरसा वंद्य. Good. हा. चला चला चला, कामाला लागा कामाला लागा. आजचा तरुण विचार शून्य नाहीये, तर 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 तो विचारांच्या नव्या वाटा शोधतोय. हा, आता कशी जमली लेखाची सुरुवात ललिता ताई. काय काय आजचा तरुण विचार शून्य नाहीये, तर हा? तो विचारांच्या नव्या वाटा शोधतोय. अरे असं वाटतं वा, वाक्य. क्या Yes. बात आहे. हा? बापरे, आज तर 5:30 कधी वाजले कळलंच नाही. सर, मी फाईल सेव्ह केल्यात. हा. बॅकअप घेऊ का? हो म्हणजे काय, बॅकअप घ्यायलाच पाहिजे. घेऊन ठेव घेऊन ठेव. हा. हे तुझ्या पिढीचं हे चांगलं आहे बुवा, काही हरवलं तरी रिस्टोर करता येतं. नाहीतर माझ्या काळात एकदा कागद गहाळ झाला की संपलंच सगळं. कागद हरवला तरी चालायचं विश्वास. पण माणसाच्या डोक्यातले विचार विचार हरवायला हरवायला. नकोत Correct. असं मधुकर राव नेहमी म्हणायचे. बरोबर. मुक्ता, तू अजूनही त्या स्क्रीन मध्येच डोकं घालून बसलीस. चल चल अगं, निघायची वेळ झाली. चला चला. झालंच 2 मिनिटं मावशी. वाटप अगं. हो हो हो, हा एवढा शेवटचा पॅराग्राफ राहिलाय. समाजाची उदासीनता या विषयावर लिहिता लिहिता मी स्वतःच उदास आणि निगेटिव्ह व्हायला लागले होते. अगं हो, पण आता शेवट मी आशावादी करते. गुड, दॅट्स गुड. मुक्ता मॅडम, अहो उद्या करा की आता. डेडलाईन उद्या संध्याकाळची आहे ना. हो, अरे पण उद्या नवीन काहीतरी सुचलं तर. आजचं देणं आजच पूर्ण केलेलं बरं. डेडिकेशन बघा. हे बघ, खरं सांगू का, ही कामाची ओढ आहे ना ती चांगलीच आहे. अगं पण डोळ्यांना सुद्धा विश्रांती हवी की नाही. हो ग. तू निघ आता, मी ऑफिसला कुलूप लावतीये. बर. आणि विश्वासराव, तुम्ही आज लवकर निघणार होतात ना. हो जायचंच आहे. अरे तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे ना. तेच तर. हे बघ हे बघ, हा तिच्यासाठी खाऊ आणलाय. तो दे तिला जरा. प्रमाणे हा. थँक्यू. आणि बरं झालं आठवण केलीत. नाही खरं तर शालिनीने वाटेत येताना काही गिफ्ट आणायला सांगितलीच आहेत. हा. अहो पण सखीला आता काय सांगू, आजी काय येणार नाहीये वाढदिवसाला म्हणून. दरवर्षी काहीतरी वेगळं सांगायला लागतं. पण थँक्स. बरं सृजन, तू आणि मुक्ता घरी जाऊन येणार आहात की येताय माझ्या बरोबरच थेट? हो सर. हा, नाही, चल. म्हणजे मी आज अरे? गाडी आणली आहे ना मित्राची. बरं मग मी मुक्ता मॅडमला बस स्टॉप पर्यंत सोडतो हा. आणि 7:30 पर्यंत पोहोचतो. ठीक आहे, कसं आहे या मग. आणि मुक्ता मॅडम, हो.
वाटेत तो स्त्रीवादावरचा तुमचा मुद्दा मला जरा नीट समजावून सांगा. बराच विचार करून मला तो अजूनही डोक्यावरूनच जातोय. नक्कीच तुला किमान शब्दात कमाल लेक्चर देते बघ. झालं. मग बघ कसा डोक्यात फिट बसतं तुझ्या. ऑल द बेस्ट रे सुजन. बरं बरं काय बरं, चला चला निघा आता. हो, चला. आणि विश्वास तू निघ आधी. हो मी निघालो चला. सृजन ते पंख्याचं बटन नीट बघ बरं. हो. परवा तसंच राहिलं होतं. काय सुजन, तरीच खरंच. म्हटलं बिल कसं काय जास्त Yes, येतं. madam, all done. चलो, bye. बाय मावशी, बाय सर. बाय Bye, या रे bye. वेळेत या. हो हो. विश्वास असू दे, मी लावते कुलूप. बर उद्या सकाळी येताना वाचकांचा पत्रव्यवहार आधी तपासायला हवा. काही बोललास का विश्वास? हा नाही काही ललिता ताई अहो अंकाच्या मांडणीचा जरा विचार करत होतो. हो. बरं चला निघूया. Okay. आणि हा Yes. पुन्हा एकदा थँक्यू खाऊसाठी. हो येस येस येस. येस येस बाय भेटूया. पानामागे दडलंय काय या नव्या कोऱ्या श्रुतिकेचा पहिला भाग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर. हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. त्या पाठवण्यासाठी 9371332683 म्हणजेच 9371332683 या आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरती तुम्ही लिहू शकता. किंवा ॲपवर जर हा कार्यक्रम ही मालिका तुम्ही ऐकली असेल तर चॅट रूममध्ये तुमच्या नावासहित तुमचे अभिप्राय कळवायला विसरू नका. आणि ऐकत रहा PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर सुरू झालेली ही नवी मालिका पानामागे दडलंय काय.